नमस्कार. आपण आलेलो आहोत जळगाव या ठिकाणी डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाळे महाविद्यालय महिला महाविद्यालय जळगाव या प्राचार्यपदी आर के नारखेडे सर यांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं भारदस्त असं व्यक्तिमत्व सरांचं आहे. सोज्वळ आणि मनमिळावू असं व्यक्तिमत्व आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं प्राचार्यपदी आपली निवड झालेली आहे सर. आपण प्राचार्यपदी विराजमान झालेले आहे आणि जी डी बेंडाळे महाविद्यालयाचा एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. या जळगाव शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. बरं, एक याच्या आधी आपण सेवा कुठे कुठे बजावली आहे सर, काय सांगा? मी याआधी जे आहे जवळजवळ माझी 29 वर्षाची सर्व्हिस आहे आणि या ठिकाणी सर्वात आधी मी लेवा एज्युकेशनल युनियनचे आभार मानतो की त्यांनी मला खानदेश एरियामध्ये सेवा करण्याची संधी दिली. याआधी मी यशवंत महाविद्यालय नांदेड या ठिकाणी जवळजवळ 10 वर्षाचं सर्व्हिस दिली आहे. त्याच्यानंतर 5 वर्ष मुझे महाविद्यालय जळगाव येथे, त्याच्यानंतर जवळजवळ 18 वर्ष जे आहे ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय मुदगी या ठिकाणी मी सेवा दिली. सर, एक चांगल्या प्रकारे आपण प्राचार्यपदी विराजमान झालेले आहे आणि या महाविद्यालयाचा महिला महाविद्यालयाचा एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. एक चांगली प्रसिद्धी झोतामध्ये एक विद्यालय आहे. तर आपली प्राचार्यपदी निवड झालेली आहे सर. आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष होतो आहे, एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. सर, निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्यपदाचे जे निकष आहेत त्या निकषामध्ये बसून माझी निवड झालेली आहे. म्हणजे जे विद्यापीठाचे जे निकष होते त्या निकषाची चाचपणी वगैरे करून, त्यांचे जे तुमचे जे कार्य आहे त्याची चाचपणी वगैरे करून, सेवाची चाचपणी करून आपली निवड झाली असेल असं या ठिकाणी प्रकर्षाने अनुभव, एक्सपिरियन्स वगैरे अनुभव आणि त्याला असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर असलेलं जे नियम आहेत त्या नियमांपासून झाले. नारखेडे सर, मी अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो की आपली प्राचार्यपदी निवड झालेली आहे सर. एक चांगल्या प्रकारचा या महाविद्यालयाचा एक नावलौकिक आहे. या निवडीच्या माध्यमातून आपले ज्या आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थिनी असतात, मागासवर्गीय विद्यार्थी असतात, त्याच्यासाठी आपली भूमिका काय राहणार आहे सर, काय सांगा? मागासवर्गीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या बाबतीत पाहिलं तर आम्ही शासनाच्या सर्व सवलती आणि जी स्कॉलरशिप मिळते ती त्या विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयात देतो. त्यासोबतच त्यांना कुठेही काही मदत लागली तर महाविद्यालयातील प्राचार्य आणि स्टाफ प्लस सर्व संस्थेचे जे मेंबर आहेत ते सदैव त्यांना मदत करायला तत्पर आहेत आणि ती बऱ्याचदा केलेली सुद्धा आहे. कुठल्याही स्वरूपामध्ये, आर्थिकमध्ये म्हणा, त्यांना काही पुस्तकं लागत असतील किंवा त्यांना काही अडचणी असतील, त्यांना शंका निवारण करायचे असतील, काउन्सिलिंग असेल किंवा काही वेळेस त्रास होतो त्यावेळेस सायकोलॉजी आमच्या इथे डिपार्टमेंट आहे, त्यांच्या थ्रू आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो आणि त्यांना सर्वतोपरी मदत जी आहे ती आम्ही करतो. सर, डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट ट्रीटमेंट टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जग बदलवण्याची ताकद शिक्षणामध्ये आणि आपण एक चांगल्या महिला महाविद्यालयामध्ये आपण एक चांगल्या प्रकारे प्राचार्यपदी आपली निवड झालेली आहे. सर, या निवडीच्या माध्यमातून आपण जे शिक्षक वृंद आहे, जे शिक्षक वृंद आणि प्राचार्य यांना संदेश काय देऊ इच्छिता, समाजाला संदेश काय देऊ इच्छिता? समाजामध्ये आता संदेश असा आहे की बाबा प्रत्येक घरातील मुलीनं शिकलं पाहिजे आणि हे शिक्षण घेऊन त्यांनी स्वतः सबल व्हावं, सक्षम व्हावं, दोन्ही दृष्ट्या, मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक तिन्ही दृष्टिकोनातून. आणि जर हे असं झालं तर ती स्वतःचं घर चांगल्या पद्धतीनं चालवेल आणि जर तिनं स्वतःचं घर चांगलं चालवलं तर भविष्यामध्ये असंच जमा होऊन सगळं देशाला त्याचा फायदा होईल. आणि अशा अनुषंगानं स्त्री ही कम्प्लीट बळकट झाली पाहिजे जेणेकरून समाज बळकट होईल आणि त्या बळकटीचा फायदा राष्ट्राला होईल आणि जगामध्ये आपल्या देशाचं नाव चांगलं होईल. आणि त्यांनी असा एक ठसा निर्माण व्हायला पाहिजे मुलींसाठी, आम्ही काहीतरी केलं हे त्या मुलींचं केलेलं कर्तव्य आमच्या महाविद्यालयात किंवा समाजात दिसलं पाहिजे. नारखेडे सर, आता आपण प्राचार्यपदी
काही दिवस झालेले आहे आपल्याला. तर आता विजन काय राहणार आहे आपल्या पुढचं फ्युचरमध्ये? विजन म्हणजे महाविद्यालयाला एका चांगल्या स्तरावर नेणे, महाविद्यालयाला न्यायाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर करणे आणि महाविद्यालयाचं जास्तीत जास्त समाजामध्ये नेऊन त्या ठिकाणी समाजाला त्याचा फायदा कसा होईल, महाविद्यालयाचा आणि महाविद्यालयातील जेवढे काही विभाग आहेत त्यांच्या थ्रू समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्यासाठी केंद्र उभं करणे, त्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या मुली आहेत या मुलींना संरक्षण क्षेत्रात पाठवणे, पोलीस दलात पाठवणे आणि जे काही करता येईल समाजासाठी ते आमचं महाविद्यालय करेल. सर, जे आर्थिक दुर्बल घटकाचे जे विद्यार्थी असतात त्यांना कमवानी शिकवा ही योजना असते, तर ती आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत का? आमच्या इथं कमवा शिका ही आहे आणि आम्ही मुलींना त्याच्यामध्ये आर्थिक मदत करतो आणि त्याच्यामध्ये उद्देश आर्थिक मदतीचाच नाही तर या ठिकाणी काम करताना काय कसं करावं लागतं किंवा पैसा कसा मिळतो, काय त्याला मेहनत लागते आणि अनुभव येतो त्यांना एक कामाचा एक प्रकारचा वर्क पॅटर्नचा, त्यासाठी कमवा शिका आमच्या इथे आहे. हे होते डॉक्टर अण्णासाहेब जी बेंडाळे महाविद्यालय महिला महाविद्यालय जळगाव येथील प्राचार्य RK नागडे सर आणि आता त्यांची नुकतीच या प्राचार्यपदी निवड झालेली आहे. त्यांच्याकडून आपण एक सविस्तर अशी माहिती जाणून घेतली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची कमान असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी एक गरुड झेप सरांनी मारलेली आहे. देशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.